आंबेडकर नाव एक ज्वाला एक तूफान, बदलाले इतिहास दिला नवीन मानसान. जयंती आपली ज्ञानाची ज्योत ही, भीमरायांचा विचार नव्या युगाची आंधी. तू दिला हक्का समतेचा अधिकार, उजळाले जीवन करून उपकार. जयंती आपली ज्ञानाची ज्योत ही, भीमरायांचा विचार नव्या युगाची आंधी. जयंती आपली ज्ञानाची ज्योत ही, भीमरायांचा विचार नव्य युगाची आंधी. हे हे बाबासाहेब हे हे जय भीम. तू दिला हक्क समतेचा अधिकार, उजळाले जीवन करून उपकार. हे हे बाबासाहेब हे हे जय भीम. जयंती आपली ज्ञानाची ज्योत ही, भीमरायांचा विचार नव्य युगाची आंधी. साहेबांनी जे शिकवण आम्हाला दिलेली आहे त्या शिकवणीनुसार आपण चालावं, आचरण करावं, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. आज संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय संविधानाला किती महत्व आहे हे सगळ्या जगाने ओळखलेलं आहे. तरीही काही लोक संविधानाला समजून घेत नाही. तर संविधान वाचवावं, संविधानाप्रमाणेच आपला देश चालावा आणि जगामध्ये शांती आणि जगामध्ये सगळीकडे प्रेमाचं, शांतीचं आणि ऐक्याचं वातावरण असावं, हीच शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम सगळ्यांना. सर्वांना मानाचं जय भीम. जय भीम. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण इथे साजरी करत आहोत. त्यानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. बोलून थांबतो. आदरणीय बंधू भगिनींनो, आज संपूर्ण भारत देशामध्ये महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वाचा संदेश शिका, संघटित आणि संघर्ष करा. आज समाजामध्ये जी काही परिस्थिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला उन्नत करण्यासाठी किंवा त्यांची प्रगती करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये घटना लिहून ठेवलेली आहेत आणि त्यानुसार आज आपला समाज, बहुजन समाज हा उच्च पातळीवरती पोहोचत आहे. परंतु आजही आपल्या समाजातील काही घटक त्यापासून वंचित आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर पहिलाच मुद्दा शिका. तर अगोदर प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाद्वारे आपल्याला एकत्रित येता येतं, संघटित होता येतं आणि त्यानंतर आपल्या हक्क न्याय मागण्यासाठी संघर्ष करतात. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी पंचांग प्रणाम करतो. आदरणीय फादर्स व त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. तरी मी हरेगाव स्मारक समितीच्या वतीने त्यांचा एक छोटासा सत्कार करू इच्छितो. आदरणीय फादरांचा सत्कार आमचे अशोक मामा बोधक हे करते. नमस्कार, मी राजेंद्र मगर, दिव्य कृपा यूट्यूब चॅनल संचालक. सर्वांना क्रांतिकारक जय भीम. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 हरेगाव स्मारक समितीसोबतच हरेगावमधील विविध संघटनांनी समोपचाराने अतिशय चांगल्या रीतीने शिस्तबद्ध परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. त्यामध्ये विविध कलात्मक मुलांमधील गुण अवलोकन करण्याकरिता संगीत खुर्ची स्पर्धा, रील स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्याचप्रमाणे नृत्य व वक्तृत्व स्पर्धा असे विविध खेळ घेण्यात आले. अनेक विविध पक्षातील पदाधिकारी, त्याचप्रमाणे श्रीरामपूर तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब, श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष साहेब, अशोक कारखान्याचे संचालक साहेब, हरेगाव उंदीरगाव ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य, त्याचप्रमाणे संत तेरेजा चर्च हरेगाव, ख्रिश्चन धर्मगुरू, मुस्लिम बांधवांचे मौलाना साहेब
अनेक हिंदू बांधव तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मानवंदना देऊन आंबेडकरवादी बौद्ध समुदायास भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हरेगाव हे असे ठिकाण आहे, यामध्ये विविध जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने धर्मरूढीचा मान ठेवून एकमेकाच्या धर्माचा आदर करत असतात. हे प्रामुख्याने वैशिष्ट्य आहे. उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा वाचन संस्कृती जोपासण्याचे वचन दिले. म्हणून त्यांच्या मनोबल स्फूर्तिवाढीकरिता सर्वच स्पर्धकांना शालोपयोगी साहित्याची भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आल्या. हा जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच संघटनांनी हातभार लावला. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने अतिशय चांगली कामगिरी करून उत्तम चोख बंदोबस्त ठेवला. त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद व त्यांचे आभार. व्हिडिओ आवडला असल्यास दिव्यकृपा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंटद्वारे आपले मत नोंदवा व शेअर करा. पुन्हा एक वार सर्वांचे आभार व धन्यवाद. हातात घेतली लेखणीची ज्वाला, उजळले आमच्या जीवनाची शाळा. तुझ्या एका लेखणीने जगा जिंकले, भीमराया तुझे नाव अमर झाले, भीमराया तुझे नाव अमर झाले.